बीजे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आंदोलनावर बसलेले आहेत. नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टुडंट्स आपण बघतोय मोठ्या संख्येने भर पावसात त्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांच्यावर होत असलेले अत्याचार याच्या विरोधात ते या ठिकाणी आंदोलनावर बसलेले आहेत. आता जवळपास 3 ते 4 तास होत आलेले आहेत. ते आंदोलनावर अजून सुद्धा ठाम आहेत. काय नक्की त्यांच्या मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणूयात. काय नक्की होतंय, काय मागणी आहे? आमच्या कॉलेजमध्ये कास्टिझम खूप होतंय आणि आमची टायमिंग पण खूप कमी आहे आणि आमच्या कॅरेक्टरवर बोट लावतात. मला सांग, काय नक्की तुम्ही कुठले स्टुडंट्स आहात आणि काय मागणी करता? हम बीएससी नर्सिंग के स्टूडेंट हैं, तो क्या हमारे कॉलेज में कास्टिज्म के बेसिस पे हमें मतलब डिवाइड किया जाता है और एसओपी दी जाती है. और क्या एक्झॅक्टली तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, काय ऑब्जेक्शन काय आहे, काय होतंय? एक्झॅक्टली आमचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आम्हाला हॉस्टेलवर वारंवार टिप्पणी केली जाते आमच्या कॅरेक्टर. वारंवार आम्हाला विचारलं जातं तू इकडे का चालले, तिकडे का चालले, कोणासोबत चालले. ह्यांना म्हणजे ह्यांना काही प्रश्न नाही आमच्या पर्सनल लाईफशी. हे कायम आम्हाला तुम्हाला हे बंधनं नको आहेत? हां. आणि बंधन. आणि दुसरा प्रश्न असा आहे की कॉलेजमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पण नाही आहे, वॉशरूम नाही आहेत ना. म्हणजे त्या अशा खूप प्रिन्सिपल ज्या आहेत, हां, मेन गर्ल्स वॉशरूम नाही आहे. आणि ज्या प्रिन्सिपल मॅडम आहेत त्या सतत आम्हाला त्रास देतात. आणि जे आम्हाला एखादं डॉक्युमेंट हवं तुम्ही या संदर्भात तक्रारी दिलेत का याच्या अगोदर कधी? हो, याच्या आम्ही एकदा परत प्रोटेस्ट केलं होतं याच्या पहिले, पण तेव्हा पण काही झालेलं नव्हतं. आम्ही 9 तारखेपासून वारंवार परिषदेद्वारे व आमच्याद्वारे यांना लेटर्स पाठवलेले आहे. आम्ही तक्रार केलेली आहे, पण त्या तक्रारीवर अजून काही त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही आहे. म्हणून आम्हाला ही आंदोलन करायची वेळ आलेली आहे. जे आमच्या हॉस्टेलच्या प्रिन्सिपल मॅम आहेत त्या आमच्यावर वारंवार काही पण रिस्ट्रिक्शन्स लावतात, ज्याच्या काही जसं की फॉर्मल बेस नाही आहे. व्हॉट्सॲपवर मेसेज टाकतात की आज तुम्ही बाहेर नाही जायचं. जसं की शिवजयंती हा सगळ्यांचा सण आहे. शिवजयंती म्हणजे शिवाजी महाराज के फक्त हिंदू लोकांचे नव्हते, ते सगळ्या जगाचं कल्याण करण्यासाठी होते. त्यांनी सगळ्या जगाचं कल्याण केलं. मग तुम्ही का म्हणून म्हणतात की तुम्ही शिवजयंतीला बाहेर नाही जायचं? या दिवशी यांना फिमेल्सची सेफ्टी हे रिझन देतात. आणि जेव्हा आम्हाला घरी जायचं असतं, रेल्वे स्टेशनवर एवढी गर्दी असते, तेव्हा आम्हाला ते म्हणतात की 7च्या पहिले तुम्ही इथून निघायचं. तेव्हा पोरींची सेफ्टी कुठे जाते? तेव्हा पोरींची सेफ्टीचं काय? आणि आता तुम्ही म्हणता की तुम्ही या संदर्भात तुम्ही तक्रारी दिल्या आहेत का? तुमच्या घरच्यांना या संदर्भात माहिती आहे का सगळ्यांना? हो, आमच्या घरच्यांना माहिती आहे याबद्दल. आमच्या घरच्यांचा पण विरोध होता याबद्दल. तरी पण यांनी कोणीही आमचं ऐकलेलं नाही आहे. ना प्रिन्सिपल मॅडमनी ऐकलेलं नाही, बाकीच्या टीचर्सनी ऐकलेलं आहे. आणि जो MBBSचा टायमिंग आहे तो जास्त आहे आणि सेसचा जो टायमिंग आहे तो फक्त 7 पर्यंत आहे. MBBSच्या पोरी आणि आम्ही काही पोरी नाही का? अशी पार्शालिटी का? म्हणजे तुम्ही कोर्सेसनुसार पार्शालिटी करतात का? ताई मला सांग, अडचणी काय आहेत? ही सांगते की तुम्हाला काही ठराविक दिवशी बाहेर जाऊ देत नाहीयेत, सेफ्टी रिझन सांगितलं जातं. काय नक्की प्रॉब्लेम आहे आणि इतर काही अडचणी आहेत? हां, प्रॉब्लेम म्हणजे हॉस्टेलचा आमचं टाईम आहे 4 ते 7 हे टाईम ठेवलं गेलं आहे. पण 4 ते 7 नंतर आम्हाला इवन पार्सल जे आमचं जर गेटवरती पार्सल येतं ते सुद्धा आम्हाला घ्यायला देत नाही ते लोक. होळीच्या दिवशी जय भीम, आता आंबेडकर जयंती असते त्यावेळेस मी बाहेर जायचं असेल तर मला माझी जात विचारली जाते. तू SCची आहे, तू STची आहे, तू आंबेडकरची आहेस का? असशील तरच जा. आणि शिवजयंतीला आम्हाला बाहेर जाऊ दिलं नव्हतं, होळीच्या दिवशी आम्हाला बाहेर जाऊ दिलं नव्हतं. असे खूप सारे रिस्ट्रिक्शन्स घालतात. आणि कोणताही फॉर्मल लेटर आम्हाला येत नाही कॉलेजकडून किंवा हॉस्टेलकडून. फक्त व्हॉट्सअपचा आमचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती फक्त ते मेसेज करून देतात आणि बाकी कोणताही फॉर्मल लेटर नसतो. अर्थात जर आपण बघितलं तर बरेच विद्यार्थी इथं सांगतायत, इथं वेगवेगळ्या संघटना देखील सहभागी झाले. दादा, तुम्ही सगळे भर पावसात इथं आंदोलन करताय, या सगळ्या मुली बसलेत, काय म्हणणं आहे त्यांचं? आता कोणी ऐकतंय आपलं प्रशासनकडून, म्हणजे बीजे मेडिकलच्या? बीजे मेडिकलच्या प्रशासनातले आपले 2 जे मुख्य व्यक्ती होते त्यांना आपण मागाशीच खाली बोलवलं. त्यांनी येऊनही इकडं मागण्या ऐकूनही घेतल्या आणि वरती आपण माणसं पाठवलेले. बैठक चालू आहे? म्हणजे बैठक चालूच आहे आणि ते आता लेखी स्वरूपात पण आम्हाला देणार आहेत. बरं, म्हणजे जोपर्यंत लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत तुम्ही मागं घेणार नाही? नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं नाही घेणार आणि तोपर्यंत इथनं उठणारही नाही. गेल्या 2-2.5 तासापासून सगळे विद्यार्थी भर पावसात गारपीट झाली तरी इथंच बसलेले आहेत. बरं. ताई, काय म्हणजे सांगत असतील सगळ्या मुली काय अडचणी आहेत? बघायला गेलं ना तसं तर आम्ही किती वेळेचं इथे बसलो, म्हणजे 2 तास झाले जवळपास. मुलींनी जसं सांगितलं की म्हणजे एकदम बेसिक प्रश्न ज्याला आपण म्हणतो वसतिगृहासारखा मुद्दा असेल. म्हणजे या विषयामध्ये असं असतं की कोणाच्याही जातीवरून बोलणं किंवा याच्यावरून त्यांना बाहेर न पाठवणं, या बाबतीत खरं तर मला वाटतं मॅडमनेच विचार करायला पाहिजे. एवढे मोठे मुलं येऊन इथं किती वेळेचे हे करतायत, पण प्राचार्य मॅडम शेजारून निघून गेल्यात मुलांच्या समोरून. तर या बाबतीत काहीतरी निदान विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. अर्थात आपण या मुलींशी आणखीन बोलायचा प्रयत्न करू. तुमचं डेलीचं रुटीन काय असतं? म्हणजे काम म्हणजे
तुम्ही फक्त शिकता का प्रॅक्टिस सुद्धा करता ससून हॉस्पिटलमध्ये? आमचं 8 ते 1 ड्युटी असते, त्यानंतर लंच ब्रेक भेटतो, मग 2 ते 4 परत लेक्चर असतात आणि आठवड्यातून 2 इव्हनिंग असतात आमच्या 5 ते 8. आता तुम्ही आज ड्युटीवर म्हणजे अर्थात ससून हॉस्पिटलमध्ये जात असाल तुम्ही, हो, इथे आमचे सगळे वॉर्ड्स होतात, जनरल वॉर्ड, स्पेशल वॉर्ड्स, ओटी वगैरे. मग आज तुम्ही गेलाच नाही. नाही, आम्ही करून मग इथे आलोय, ड्युटी करून आम्ही इकडे आलोय आंदोलनासाठी. मग आता काही बोलणं होतंय, मागण्या पूर्ण होत आहेत, काय आहे तुमचं? अजून ते खाली म्हणजे ऐकून तरी गेलेत, पण काय तुम्ही असंच बसून राहणार भर पावसात? हो हो हो. बरं, आणखीन हे काही महिला आहेत, मुली आहेत, ते कुठले आहेत तुम्ही आणि काय आहे? सगळेजण आहात तुम्ही एकत्र? हो हो सर, हाँ सर, हाँ सभी इकट्ठे हैं हम सब. सभी एक साथ है. एक साथ आहे. सगळे विद्यार्थी म्हणजे काय आहेत? ताई, काय सांगायचं तुला? मला सांगायचं आहे की सगळ्यात मोठा इश्यू आहे की इकडे कास्टिझम केलं जातं खूप मोठ्या प्रमाणात. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यापूर्वी पण विचारलं जातं तुझी जात कोणती आहे. 14 एप्रिलला सुट्टी देण्याआधी पण विचारलं जातं तुझी जात SC आहे तरच तुला सुट्टी भेटेल. आणि असं पण म्हटलं जातं की फक्त SC आणि STचे विद्यार्थी फक्त शासनाच्या शिष्यवृत्त्या खायला इथे येत आहेत, त्या व्यतिरिक्त शिक्षणाचा तुमचा कोणता मोटिव्ह नाही आहे असं आम्हाला म्हटलं जातं. अर्थात या मुली वेगवेगळे व्यथा मांडतायत त्यांच्या, ज्या पद्धतीने त्यांच्या हॉस्टेलमध्ये इथं त्यांच्या प्रिन्सिपल मॅडमकडून काही गोष्टी त्यांना बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींचं त्यांनी हरकत आहे, ऑब्जेक्शन आहे आणि त्यामुळंच हे सगळे नर्स आणि जे पॅरामेडिकल सगळे स्टुडंट्स आहेत ते इथं आंदोलनावर बसलेत. भर पाऊस सुरू आहे तरी देखील ते उठत नाहीयेत, आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या आहेत त्याच्याकडं गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही, त्यांच्या सुट्ट्यांचा विषय असेल, त्यांना हॉस्टेलमधून बाहेर सोडण्याचा विषय असेल, विविध कार्यक्रम असतात, त्यांना देखील त्यांना बाहेर पडू दिलं जात नाही. काही इंटरनल गोष्टी आहेत, आतमधली व्यवस्था असेल ती देखील खूप खालच्या पातळीची आहे. ज्या पद्धतीने ते अप टू द मार्क पाहिजे ते मिळत नाही. या सगळ्यांना या मुली एवढ्या मोठ्या संख्येने हे मुली या ठिकाणी आज BJ मेडिकल कॉलेजच्या अगदी दारावर बसून भर पावसात आंदोलन करतायत आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते आंदोलनाच्या भूमिकेत ठाम आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.